नमस्कार मंडळी. तर मी वर्षा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आता वाजले संध्याकाळचे 5:30. तर मी सकाळपासून अजिबात काही शूट केलं नाही आणि खरं सांगायचं म्हटलं तर काही सुचतसुद्धा नव्हतं काय करावं असं, म्हणजे विशेष असं तुम्हाला दाखवण्यासाठी सुद्धा काही नव्हतं. आणि मलाच ते बोर वाटत होतं, तर म्हटलं समोरच्याला सुद्धा बोर वाटेल तुम्हाला बघायला, त्यामुळे मी सकाळपासून काही शूट केलं नाही. आणि मेन म्हणजे माझी तब्येत पण थोडी ठीक नव्हती आणि त्यातल्या त्यात सानू मॅडम एवढी परेशान करते. तिला कधी कधी काय होते माहीत नाही. आता 3 दिवस तिच्या पप्पांना सुट्ट्या होत्या. एक दिवस आम्ही वॉटर पार्कला गेलो आणि 2 दिवस सुट्ट्या होत्या. तर एक दिवस नाही केलं तिने, पण काल पण एवढं परेशान केलं. आणि गावाकडनं आल्यापासून तिला असं झालं आहे की एकतर खेळायला नाही कोणी सोबत. गावाकडे कसं आम्ही घरातले सगळे होतो, घरी आत्या मामा माय आणि एवढं मोठं घर, तर ती काही खेळायची, शेजारी लेकरं यायची कधीतरी. तर गावाकडे थोडंफार तिला खेळायला होतं, पण इथं आल्यापासून ती एवढं परेशान करते. कधी कधी खूप छान राहते आणि खूप परेशान करते सध्या तरी. म्हणून तिच्यातच वेळ गेला. तिला जवळजवळ मी 2-3 तास मी झोपी घालायचा प्रयत्न करत होते, पण झोपलीसुद्धा नाही. मग त्यातच वेळ गेला आणि मला बरं पण नव्हतं वाटत आणि विशेष म्हणजे शूट करायची इच्छासुद्धा होत नव्हती आणि काय करावं ते सुद्धा सुचत नव्हतं. आता खरं सांगायचं म्हटलं तर माझं डोकंच बंद पडतं आहे. मला असं झालं आहे की आता कंटेंटच काय आणि विशेष म्हणजे मी दाखवूच काय. बोर मलाच बोर लाईफ फील होते माझी इथं आल्यापासून. आणि गावाकडे कसं माझा दिवस कुठे जायचा, सकाळपासून रात्री 8-9 वाजेपर्यंत माझा दिवस कुठे जायचा, सगळी कामं राहायची, सगळेजणं राहायचे. कंटेंट पण माझ्याकडे एवढा होता की मी शूट करू शकले नाही, नाहीतर मी कदाचित दिवसभरात 2-2, 3-3 ब्लॉग बनवू शकले असते. एवढा कंटेंट होता माझ्याकडे, पण वेळ कमी होता, असं झालं. गावाकडे एवढं सगळं होतं आहे ना, तर इकडे आल्यापासून मलाच असं वाटतं आहे की माझ्याकडे काहीच नाही आहे सध्या दाखवायला. पण असं नाही आहे, कदाचित असेल पण माझं डोकंच थोडं कमी काम करते असं म्हणायला हरकत नाही. पण काय करणार, आता थोडीशी तब्येत पण आहे आणि सानूसुद्धा परेशान करते. आता थोड्याच दिवसात तिची स्कूल चालू होईल, तर कदाचित परत सेम पहिल्यासारखं सुरू होईल. आणि हेच तर कंटेंट क्रिएटरचं हे म्हणजे रिॲलिटी म्हणायला हरकत नाही की कधी सुचतं कधी सुचत नाही. रोज तरी नवीन काय दाखवणार, कधी असतं कधी नसतं. तर हे बघा मॅडम आता जस्ट आत्ताच तिचे पप्पा बरं मी खाते, नंतर खाते. जस्ट तिचे पप्पा ऑफिसमधून आलेत आणि खायला आणलेत कुरकुरे, तर खाती आहे. आणि इकडे बघा, थांब तुझं कारनामा दाखवते मला. मी आत्ताच घर आवरलं होतं आणि इकडे बघा पातेलं, डॉल, पर्स हे सगळं आणून ठेवलं आहे. आपण कितीही सामान आवरात ती करतच राहते. धर तूच खा, मला नाही खायचं. उल्लू बनाया. आणि मी तिच्या पप्पांना सांगितलं की अहो हिने मला खूप परेशान केलं, तर म्हणते नाही पप्पा मम्मा झूट बोलती नाही केलं म्हणती परेशान. तर चला आता माझ्यासाठी आणि त्यांच्यासाठी चहा ठेवते. वरती पडदा बघा किती हलताय, यावरून कळत असेल तुम्हाला किती भारी हवा सुटलेली आहे. आणि झाडं पण बघा कशी हलते, म्हणजे एवढी छान हवा सुटलेली आहे. इथे जास्त ना गरमी जाणवतच नाही आहे आम्ही गावाकडनं आल्यापासून. आता संध्याकाळचे 6:30 पावणे 7 झालेत, पण असं वाटत नाही आहे कारण अजून अंधार नाही पडत. आता दिवस खूप मोठा आहे ना, त्यामुळे वातावरण तुम्हाला तर इथे सगळ्या बिल्डिंग्स दिसतील. वातावरण तर इथे आभाळ, इकडे थोडंसं आहे फक्त, इथे एक बिल्डिंग नाही म्हणून, नाहीतर सगळ्या बिल्डिंग्स असेल. बिल्डिंग्समुळे आभाळसुद्धा दिसत नाही एवढं आणि सूर्य तर दिसतच नाही आम्हाला इथे. चला आता चहा वगैरे तर झाला आहे आमचा आणि चहाचे भांडे पण घासून झाले. आता स्वयंपाक करायला लागायचे. आणि हे आणि सानू बघताय TV.
गाणे लावून मस्त एन्जॉय करता येते दोघं. तर आज स्वयंपाकामध्ये म्हटलं आंबे आहेत तर रसच बनवूया, आणि यांना खूप जास्त आवडतो आणि हे म्हटले रसच कर. तर आंबे भिजत घातले तिथं, आणि सकाळी ना मी मटकी भिजत घातली आहे. तर बघा त्याला किती छान कोंब आलेत. बघा खालून सुद्धा कोंब आले. बाहेर एवढीच मटकी घ्यायची म्हटले ना तर खूप महाग देतात, आणि बाहेरच्या मटकीचा मला जरा वास सुद्धा येतो. खूप छान मोड आले. सकाळी ती मी कपड्याखाली काढून ठेवली होती चाळणे, तर उद्या सकाळी याची मस्त भाजी होईल. आता ना एकीकडे पीठ मळून ठेवलंय इकडे, आणि कुरडई पापड तळून घेते. म्हणजे याच कढईतलं तेल काढून यामध्येच मला कांद्याची चटणी बनवता येईल. तर मी तर असंच म्हणजे भांडे कमी पडतात असं वापरल्याने. जर अगोदर भाजी बनवून ठेवली आणि त्यानंतर मग तळत बसलं तर मग 2-2 कढया भरतात. अशा काही ट्रिक्स वापरल्या ना तर भांडे कमी पडतात, आणि मी तर नेहमीच असं करते, घरी असो की इकडे असो. तर आज मी कुरडई पापड कमीच तळणार आहे, कारण परवा दिवशीच रस केला होता आणि मी खूप जास्त कुरडई पापड तळले. तर ते 2 दिवस तसेच पडले, आणि नंतर खायचा कंटाळा येतो. ते फक्त रसासोबतच छान लागतात. आणि एक वेळ मी तरी खाते, पण हे अजिबात खात नाही. एक कुरडई आणि एकच पापड खातात. आपण जबरदस्ती म्हटलं परत घ्या तर घेतात, नाहीतर तो सुद्धा त्यांना जास्त होऊन जातो. आणि मला पापड जास्त आवडतात, त्यामुळे आज फक्त 2 कुरडई आणि एक छोटीशी सानूसाठी मी एवढंच तळणार आहे. आणि यातलं सुद्धा पडेल मला माहिती. आणि कुरडया बघा किती छान आहे, आमच्या आत्याने बनवलेल्या ह्या. आणि विशेष म्हणजे ह्या या वर्षीच्या नाही आहेत, मागच्या वर्षीच्या कुरडया आहेत. तर अजून त्या किती छान पांढरं शुभ्र येतात, आणि ह्या वर्षीच्या तर अजूनच छान केलेल्या आत्याने. चला आता कुरडई पापड तर तळून झाले. आता तेल थंड होऊ देते, आणि तोपर्यंत कांदा चिरून घेते. कांद्याची चटणी बनवणार आज. तर आता सगळा स्वयंपाक झालाय माझा, आणि सानू गेलेली आहे बाहेर. आणि आता वाजलेत किती वाजले हो? 8 वाजले, पावणे 8 वाजलेत. तर जेवायला अजून वेळ आहे. असा फरक आहे लाईटचा. अगोदर लाईट ऑफ होता तर व्हिडिओला एवढी क्लॅरिटी नव्हती, आणि आता लाईट लावली तर मस्त क्लिअर दिसतंय. तर आता स्वयंपाक झालाय, पण सानू गेलेली बाहेर, तर ती आल्यावर जेवू. तर असं आहे आता. आणि हे बघताय हास्य जत्रा. काय प्रॉब्लेम आहे माहीत नाही. आता मला तर हास्य जत्रा अजिबात आवडत नाही, पण यांना खूप आवडते. मला कपिल शर्मा शो आवडतो, आणि आमचं विरुद्धच असतं. तर ते बघताय आता. आता जेवायला बसलो की मी काहीतरी वेगळं लावायलाच लावेल. तर असं असतं. तर चला आजचा बोरिंग ब्लॉग इथे सेंड करते. तर तुम्हाला कसं वाटला कॉमेंट्समध्ये सांगा. मला तर बोरच वाटला. स्वतःलाच नाव ठेवून घेते, कारण जे आहे ते रिअल आहे. आता करणार तरी काय. तर चला आजचा व्हिडिओ इथे संपवते. व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट्समध्ये खरंच नक्की सांगा, आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया अजून एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.